नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. उद्या शुक्रवारी मोदी सरकारचं शेवटचं बजेट जे हंगामी बजेट आहे ते सादर होत आहे. केंद्र सरकारच्या वतीनं आधीच जाहीर करण्यात आलंय बजेट हे बजेट असतं, त्यात हंगामी किंवा लेखानुदान असं काही नसतं. असं जेव्हा खुद्द अर्थमंत्री म्हणतात, याचा अर्थ उद्याचं जे बजेट आहे ते इलेक्शन बजेट असणार आहे. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती लोकप्रिय घोषणांचा पाऊस असेल का? असेल तर तो कशा पद्धतीचा असेल? शेतकरी, शहरी मध्यमवर्ग आणि उद्योजकांना काय नेमक्या सवलती यातून मिळणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. त्याचबरोबर मतदारांना आकर्षित करण्यासाठी लोकप्रिय घोषणा कोणत्या असणार आहेत हेही बघणं फार औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यावरच आपल्याला चर्चा करायची आहे. ही चर्चा सद्यस्थिती आणि जनतेच्या अपेक्षा त्यावरती मोदी सरकार खरं उतरलं? जर का उतरलं असेल तर मग बजेटमधून घोषणांचा पाऊस का? जर का घोषणांचा पाऊस असेल तर मग निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच हे सगळं केलं जातंय का? हे करणं आज सत्ताधारी भाजपची गरज बनली आहे का? अशा अनेक मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये CA अजित जोशी आहेत, जे स्वतः अर्थविश्लेषक आहेत, अभ्यासक आहेत. आपल्यासोबत पुण्याहून अर्थ अभ्यासक ज्येष्ठ पत्रकार अभय टिळक आहेत. तसंच आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत आणि आपल्यासोबत ज्येष्ठ शेतकरी नेते किशोर तिवारी सुद्धा आहेत. महत्त्वाचं म्हणजे किशोर तिवारी हे राज्यातल्या भाजप सरकारचे कृषीविषयक सल्लागार सुद्धा आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत त्या पूर्ण करायच्या असतील तर काय केलं पाहिजे हेही ते सांगू शकतील. मी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी दोन महत्त्वाचे कोट्स आलेले आहेत. एक म्हणजे अर्थमंत्री पियुष गोयल, जे उद्या अरुण जेटली यांच्या पश्चात हे हंगामी बजेट सादर करणार आहेत. ते काय म्हणतात बघा. पियुष गोयल म्हणतात, बजेट हे बजेट असतं, ते हंगामी किंवा लेखानुदान नसतं. याचाच अर्थ आम्ही इलेक्शन बजेट मांडणार आहोत हे पियुष गोयल हे स्पष्ट करतायत. त्यानंतर लोकसभेतले काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे मात्र काहीतरी वेगळं म्हणतायत. ते असं म्हणतायत, केंद्र सरकारची मुदत येत्या मे महिन्याअखेरीस संपत असल्यामुळं सरकारनं लेखानुदान म्हणजे वोट ऑन अकाउंट मांडावं. जर का सरकारनं पूर्ण बजेट मांडलं, फुल फ्लेज बजेट मांडलं तर आम्ही विरोध करू. त्यामुळं बजेटच्या आधीच हा कलगीतुरा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगलेला आहे आणि त्याच निमित्तानं आपण ही चर्चा करतो आहोत. साहजिकच उद्याचं बजेट हे पॉलिटिकल इलेक्शन बजेट असेल का? असेल तर का? मी सुरुवातीलाच विनायक आंबेकर यांच्याकडे जातो. भाजपचे प्रवक्ते आहेत, स्वतः अर्थ अभ्यासक आहेत. विनायक आंबेकर, भाजपचं हे कंपल्शन आहे वोट ऑन अकाउंट न मांडता, कारण खरं तर निवडणूक तोंडावर आल्यावरती 4 महिन्यांचा प्रशासकीय खर्च भागावा, त्याला संसदेची मंजुरी मिळावी म्हणून वोट ऑन अकाउंट म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये लेखानुदान मांडण्याची प्रथा आहे, पण ती मोडीत काढून फुल फ्लेज बजेट, तेही इलेक्शन बजेट सादर करावंसं मोदी सरकारला, सत्ताधारी भाजपला का वाटतंय? विनायक आंबेकर यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये. मी पुन्हा त्यांच्याकडे जाणार आहे. पण अतुल लोंढे यांनी प्रश्न ऐकलेला असेल. अतुल लोंढे, सरकारचं हे कंपल्शन दिसतंय इलेक्शन बजेट मांडणं? आता एकदम स्पष्ट आहे, कारण की आपण जर तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर फायनान्स बिल पास व्हायला 75 दिवस लागतात आणि ते दिवस यांच्याकडे नाही आहेत. आचारसंहिता पकडली आपण 28 दिवसच आहेत. पण मला त्याही पलीकडे जाऊन बोलायचं आहे की हे अपयश जे आहे 4 वर्षात आपण काही करू शकलो नाही आणि आता लोकांना आपण काहीतरी दिलं पाहिजे, आम्ही काहीतरी करतोय असं दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो उद्या जर फुल फ्लेज बजेट मांडत असतील पियुष गोयल तर तो दिसतो आहे. आता याच्यामधलं डिली डॅली कसं आहे तुम्ही बघा की कालच पियुष गोयलांनी स्वतः सांगितलं की ते इंटरिम बजेट राहणार, फुल बजेट राहणार नाही. आज ते म्हणतात फुल बजेट राहणार. आणि आकड्यांचा खेळ जो आहे, आकडे दाबणे, संस्थांवर दबाव आणणे, अशा पद्धतीचं काम जे आहे ते सुरू आहे. कारण 2
नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनच्या लोकांनी काल मोहनन आणि मीनाक्षी यांनी राजीनामा दिला आणि अनएम्प्लॉयमेंटचे आकडे जे आहे ते सगळे बाहेर पडले आणि त्याच्यामुळे घाबरून जाऊन आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे असा प्रश्न जो आहे तो समोर उभा राहिला. आता हे कितीही काही केलं तरी तो ग्रँड जुमला बजेट इव्हेंट जो आहे तो उद्या असाच पद्धतीनं लोक त्याला म्हणतील जर असं करण्याचा प्रयत्न केला तर, कारण की ते इम्प्लिमेंट करायला तुमच्याजवळ वेळ कुठे आहे. सरकार नवीन निवडून आल्यानंतर जुलैमध्ये फुल फ्लेज बजेट येईल, त्याला संसदेची मान्यता असेल, असा कुठलाच प्रकार इथे राहणार नाही आहे. त्यामुळे ही जी सगळी एक्सरसाइज चालू आहे ही म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की 56 इंच के सिनेमे दम नहीं है सच्चाई मानने की, 56 इंच के सिनेमे दम नहीं है सच्चाई मानने की, हा असाचा प्रकार जो आहे तो बजेटच्या संदर्भामध्ये होत आहे. आता ते बजेट इज बजेट, त्याचे ते काही पण त्याचे तर्क देतात. नोटबंदी फसली तरी ते सांगण्याचा प्रयत्न करतात की नोटबंदी आमची फसली नाही, सरकारचे डिपार्टमेंट वेगळं म्हणतात आणि सरकार वेगळं म्हणतं. अशा पद्धतीनं हे जे सुरू आहे हे लोकशाहीच्या सगळ्या प्रथा परंपरा आणि कॉन्स्टिट्युशनॅलिटी जे आहे ते सगळं पायमल्ली तुडवण्याचे काम जे आहे ते यांचं सुरू आहे. त्यामुळे यांनी उद्या जर असं काही करण्याचा प्रयत्न केला तर यांच्याकडे वेळ नाही आहे. त्यामुळे ते जुमल्यापेक्षा दुसरं काही राहणार नाही. आतापर्यंत भाषणातून जुमल्या दिल्या, सरकारच्या कामातून जुमले म्हणून प्रसिद्ध झाले, आता संसदेमध्ये पण जुमले सुरू करतील. याच्यापेक्षा काही होईल असं मला वाटत नाही. ठीक आहे विनायक आंबेकर, प्रश्न हाच आहे की सरकारचं कंपल्शन आहे इलेक्शन बजेट मांडणं. खरं तर निवडणूक तोंडावरती आहे, लेखानुदान मांडायला हवं होतं, प्रशासकीय खर्चाला तेवढी संसदेची मान्यता घ्यायला हवी होती, पण त्याऐवजी लोकप्रिय घोषणांचं बजेट मांडणं हे सरकारचं कंपल्शन झालंय. कंपल्शन मुळीच झालेलं नाहीये. जे माननीय अर्थमंत्र्यांनी सांगितलंय त्या वाक्याला महत्व आहे की देशाच्या ज्या गरजा आहेत त्याला महत्व जास्त देणं आवश्यक आहे, जे की प्रथांमध्ये अडकून पडणं ही भाजपची पद्धत नाही. त्यामुळे प्रथेला महत्व न देता देशापुढची प्रश्न सोडवणं याला महत्व देण्यासाठी म्हणून बजेट हे आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने ते मांडलं जाईल. राहिली जी कॉन्स्टिट्यूशनल व्हॅलिडिटीची जी गोष्ट करतात, घटनेमध्ये कुठल्याही आर्टिकलमध्ये बजेट कसं मांडावं याच्यावर कुठलीही तरतूद केलेली नाही. 116 आर्टिकल जे आहे त्याच्यामध्ये फक्त एवढाच उल्लेख केलेला आहे की त्याला मान्यता घेण्यात यावी, खर्चांना मान्यता घेण्यात यावी, आणि 112 आणि 13 आर्टिकल जी आहेत ती त्या मान्यतेनंतर ते अंमलात येईल असं सांगतात. त्यामुळे हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे आणि आम्ही याला विरोध करू. काँग्रेसही घाबरलेली आहे, कारण नरेंद्र मोदी सरकारची जी प्रगती आहे आणि ती प्रगती पुढे नेण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे त्यामुळे ते घाबरलेले आहेत. जसं पर्रीकरांच्या बाबतीत त्यांच्या माननीय अध्यक्षांनी जो दुर्व्यवहार केला तशाच प्रकारचा हा एक प्रकारचा दुर्व्यवहार आहे. आम्ही बजेट मांडतोय, तुम्ही त्या बजेटमधल्या मुद्द्यांच्यावर चर्चा करणं आवश्यक आहे. ते का मांडता म्हणून त्याला ऑब्जेक्शन घेण्याचं काहीच कारण नाही असं मला वाटतं. ठीक आहे, मी पुन्हा तुमच्याकडे येणारच आहे. आम्ही जातोय अजित जोशी यांच्याकडे. सीए आहेत, स्वतः अर्थ अभ्यासक आहेत. अजित जोशी, एक उत्तर द्यायचं आहे ना. एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. बोला. आधी काँग्रेस आणि भाजपचं करून घेऊया. ओके, बोला. काय आहे, यांनी आर्टिकल 112 आणि 113 सांगितलं, आर्टिकल 112 आणि 113 सांगितलं, 116 सांगितलं. हेच तर आम्ही म्हणतोय ना, इथेच कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी आहे. सगळंच काय कॉन्स्टिट्यूशनमध्ये स्पष्ट पद्धतीने लिहिलं जाईल असं नाही आंबेकर साहेब. ते पास करून घ्यावं लागत आहे आणि त्या पास करण्याला 75 दिवस लागतात. तुमच्याकडे 75 दिवस आहे का? ते बजेट पास होणार आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे 4 वर्ष आपण काही करू शकलो नाही आहे, त्यामुळे आता आपल्याला पाऊस पडावा लागणार आहे योजनांचा, घोषणांचा. ही जी कंपल्शन आहे हे तुमचं अपयश आहे, तुम्ही स्वतः ऍक्सेप्ट करत आहे. काँग्रेसला घाबरण्याचं कारण नाही आहे. कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटीसाठी आम्ही झगडतो आहोत, कारण आपल्याकडे तो आता मॅन्डेट नाही आहे. तुमचा कार्यकाळ संपत आलेला आहे आणि 6वं बजेट आपण मांडतात हे सुद्धा देशाच्या लोकांना सांगितलं पाहिजे. आपल्याला 5 बजेट मांडण्याचा अधिकार आहे, 6 बजेट मांडण्याचा अधिकार नाही आहे. वोट ऑन अकाउंट असलं पाहिजे ते. ठीक आहे. नैतिकतेच्या गप्पा आपण नंतर करूया. ठीक आहे अजित जोशी, प्रश्न असा आहे की सध्याची जी एकूणच आर्थिक स्थिती देशाची आहे. गोष्ट सांगितली. अतुल लोंढे प्लीज. अजित जोशी, सध्याची जी आर्थिक स्थिती आहे त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं या बजेटमध्ये मिळाल्या पाहिजे. एक तर देशाची अर्थव्यवस्था पुढे नेणारी बाब या बजेटमध्ये दिसली पाहिजे. तशी काही ठोस पावलं दिसली पाहिजे. कारण 4 वर्षाचा काळ जर का बघितला तर अनेक अशा योजना आहेत की ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था पळते आहे, विकास दर वाढतोय, बेरोजगारी कमी होते आहे, असं काही दिसत नाहीये. या बजेटमधून लोकप्रिय घोषणा येतील, पण त्याचा फायदा हा शेतकरी वर्ग, मध्यम वर्ग, लघु उद्योजक यांच्यापुरती तो मर्यादित राहील की देशाची प्रगती करणारी
अशी काही बाब, अशा काही गोष्टी या बजेटमध्ये राहतील अशी तुम्हाला अपेक्षा आहे? नाही, आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की भारतासारख्या मोठ्या झगडव्याळ देशामध्ये 1 फेब्रुवारीला काहीतरी सांगितलं आणि ते ताबडतोब घडलं हे अशक्य आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे देशाची आर्थिक स्थिती काहीशी नाजूक अवस्थेत आहे, ती आहे का नाही याच्यावरही कदाचित ही मंडळी वाद करू शकतात, तो राजकीय प्रश्न असू शकतो. ती नक्की कशी आहे हे कळायला काही मार्ग नाही, कारण इकॉनॉमिक सर्व्हे रिपोर्ट आलेले नाही, त्यामुळे ती आर्थिक परिस्थिती चांगली आहे का वाईट आहे हे काही आपण सांगू नाही शकत आता. मला तरी त्याच्यावर काही प्रतिक्रिया देता येणार नाही. पण त्याचा परिणाम व्हायला वेळ लागतो कुठल्याही घोषणेचा, म्हणजे 75 दिवस असो किंवा किती दिवस असो. मुळात उद्या जी घोषणा होईल त्याच्यात काही अमेंडमेंट्स होतील, काही नवे कायदेही येऊ शकतील आणि असं सगळं करून बजेट पास होईपर्यंत जवळजवळ आचारसंहिता आलेली असेल. आचारसंहितेच्या काळात काही घडणार नाही. त्यामुळे एक नक्की आहे की घोषणा होऊच शकतील आणि ते राजकीय मुद्दा आहे, पण त्या बजेटचे परिणाम कळायला माझ्या मते कमीत कमी डिसेंबर 2019 यावं लागेल, कारण पुन्हा पावसाळा त्याच्यानंतर येतो, जेव्हा साधारणतः देशातले बहुतेक इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज स्लो डाऊन होतात आणि जो खरा सीझन म्हटला जातो तो ऑक्टोबर पासून, ऑगस्ट सप्टेंबर पासून सुरू होतो आणि जानेवारी फेब्रुवारी पर्यंत असतो. तर त्यामुळे त्याचा परिणाम काय होतोय कळायला मला वाटतं आपल्याला कमीत कमी 8 ते 10 महिने तरी लागतील. आर्थिक परिणाम, राजकीय परिणाम काय होतो हे माझ्या मते मार्च एप्रिल मध्ये कळून जाईल. ठीक आहे, आम्ही जातोय अभय टिळक यांच्याकडे. अर्थविश्लेषक आहेत, ज्येष्ठ पत्रकार सुद्धा आहेत. अभय टिळक, मी उगीच म्हणतोय का की उद्याचं बजेट हे इलेक्शन बजेट असेल किंवा निवडणुकीच्या तोंडावर काही लोकप्रिय घोषणांचा पाऊस असेल? मी भाबडा आहे का? मी सवंग असा आशावाद मांडतोय असं तुम्हाला वाटतंय का? की तुम्हालाही असंच वाटतं की उद्याचं बजेट हे इलेक्शन बजेट असेल? नाही, तुमचा आशावाद सवंग किंवा भाबडा आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. पण 2 मुद्दे या ठिकाणी माझे म्हणजे माननीय प्रवक्ते जे आहेत भारतीय जनता पक्षाचे ते आणि अजित जोशी यांनी आत्ता जे मांडले, मुळामध्ये बजेट हा शब्दही घटनेमध्ये नाही आहे. घटनेमध्ये त्यांनी ज्या आर्टिकलचा संबंध दिला किंवा संदर्भ दिला त्याच्यामध्ये ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असा त्याच्यामध्ये मूळ शब्द आहे. मुळात ज्या सरकारची मुदत संपत आलेली आहे आणि जे आता अजित जोशी म्हणले की ज्या उद्या घोषणा होतील त्यांच्यावरती रितसर संसदीय प्रक्रिया होऊन, समजा उद्या आपण असं गृहीत धरतोय की उद्या इन्कम टॅक्सची मुदत समजा करमुक्त उत्पन्नाची वाढवली, त्याप्रमाणे इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये सुधारणा करून बदल करून त्याच्यावरती संसदेची मान्यता घेऊन ते अंमलामध्ये आणायचं. या सगळ्याला जर सरकारची मुदत आता संपत असेल तर व्यवहारात काहीच अर्थ राहत नाही. 2 आणि म्हणून लेखानुदानाची जी तरतूद केलेली आहे ती लेखानुदानाची तरतूद ही तांत्रिक आहे. मुद्दा हा आपण समजा घटकावर नसेल एखाद्या पक्षाला संसदीय संकेत पाळायचे तर तो त्या पक्षाच्या राजकीय संस्कृतीचा भाग आहे. मुख्य प्रश्न असा येतो ज्याला अजित जोशींनी वाचा फोडलेली आहे आणि तो माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे. जर आम्हाला सगळ्या संकेतांना फाटा द्यायचा आहे तर मग इकॉनॉमिक सर्व्हे किंवा आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज संसदेच्या पटलावर न मांडण्याचं कारण काय होतं? कारण जर म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी सरकारचा याच्यामध्ये एक लवाडी अशी दिसते की उद्या जे आम्ही मांडणार आहोत अर्थसंकल्प तो वस्तुतः ते लेखानुदान असणार आहे किंवा त्याला व्यवहारात फारसा अर्थ नाहीये. मग ज्या आर्थिक चित्राच्या चौकटीवर अर्थसंकल्प आम्हाला मांडायचा आहे ती अर्थ चौकटच मुळे देशाच्या जनतेसमोर मांडायची नाही. म्हणजे अर्थचित्राची जी चौकट आहे ज्या चौकटीच्या संदर्भामध्ये सरकारच्या धोरणांचं कुठेतरी विश्लेषण करणं आवश्यक आहे ती चौकट मांडायची नाही. चौकटीशिवाय एक चित्र मांडायचं ज्या चित्राला व्यवहारात काही अर्थ नाही. हे सगळं अतिशय म्हणजे एका पद्धतीने, हा थोडा कठीण शब्द तुमची मी क्षमा मागून मागतो, हा बाष्कळपणा आहे आणि हा कुठेतरी एका वेगळ्या प्रकारने अनिष्ट पद्धतींचे आपण पायंडे पाडतो आहोत. हे कुठेतरी आपल्याला याची जाणीव ही मनावर ठेवली पाहिजे. आणि दुसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा की मुळामध्ये एकदा अनुनय करायचा ठरल्यानंतर जे आज ज्या क्षेत्र समाज घटकांच्या मध्ये एकूण सरकारच्या सध्याच्या किंवा प्रचलित अर्थवास्तवाबद्दल प्रचंडपणे निराशा आहे त्या समाज घटकांच्या वरती काही ना काहीतरी घोषणांचा वर्षाव होईल हे अत्यंत सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आणि स्वाभाविक आहे. त्यामुळे उद्या समजा हा शब्द छल करत जर सरकारने पूर्ण अर्थसंकल्प मांडला तर तो निश्चितपणे निवडणुकांवरती डोळा ठेवून केलेल्या त्या तरतुदी किंवा घोषणा असतील हे अगदी स्वच्छ आहे. विनायक आंबेकर, प्रश्न तोच आहे की इकॉनॉमिक सर्व्हे द्यायचा नाही किंवा बेरोजगारी किंवा रोजगारीचा कुठला सर्वे असेल तर तो द्यायचा नाही. लोकांनी ज्यांनी सर्वे बनवले त्यांनी राजीनामा दिला तरी बेहतर, पण तो सर्वे दाबून ठेवायचा. हे एवढी लपवाछपवी का होते? कारण आजच एक रिपोर्ट आलेला आहे की बेरोजगारीचा दर गेल्या 45 वर्षांमध्ये सर्वात जास्त 2017-18 मध्ये राहिला.
अगदी 6.1% रोजगार निर्मिती ठप्प झालेली आहे. तुमचे सुद्धा नेते हे खासगीत मान्य करतात. मग हे कुठलीच माहिती द्यायची नाही, आम्ही म्हणू तेच खरं, आम्ही म्हणू तेच तुम्हाला पटवून देऊ, अशी जी भूमिका आहे त्याला जर का कोणी आक्षेप घेतला तर ते विरोधक आहेत म्हणून ते बाजूला करायचे, हे योग्य आहे का? बेसिकली तुम्ही 2 रिपोर्ट मध्ये गडबड करताय. तुम्ही जो रिपोर्ट दिला नाही असं म्हणताय तो EPFO ऑफिसचा रिपोर्ट आहे. तो रिपोर्ट त्यांचा नीट तयार नव्हता म्हणून तो दिलेला नाही. आणि जो इकॉनॉमिक सर्वे आहे तो बजेटच्या पूर्वी मांडण्याची पद्धत आहे त्याप्रमाणे तो मांडला जाऊ शकतो. मग तो आदल्या दिवशी मांडला जातो ना, प्रथा परंपरा म्हणे तो आदल्या दिवशी मांडलाच जातो. बजेटच्या हो, पण आता जर संसदेचं अधिवेशनच आज जर सुरू झालंय तर तो उद्या मांडला जाईल आणि त्यानंतर बजेट मांडलं जाईल. अजून उद्या सकाळी 11 वाजता बजेट मांडलं जाणार आहे. त्याच्या 10 मिनिटं आधी जर का इकॉनॉमिक सर्वे येत असेल तर काय हशील आहे? म्हणजे त्यात काय, म्हणजे तुमच्या दृष्टीनं तसं आहे, पण बजेट मांडल्या लोकांच्या दृष्टीनं तो आधी यायला नको. माफ करा, बजेट मांडल्यानंतर त्याच्यावर चर्चा सुरू होते. बजेट मांडल्यावर त्याच्यावर चर्चा सुरू होते. त्यामुळे इकॉनॉमिक सर्वेचा रिपोर्ट हातात मिळाल्यानंतर बजेटवर ज्यांना चर्चा करायची आहे त्यांना चर्चा करायला वाव आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये कुठलाही दुमत असायचं कारण नाही. पूर्ण चर्चा करायला त्यांनी दिलेली आहेत. पुढे फेब्रुवारीमध्ये भरपूर सेशन्स होणार आहेत त्यांची. त्यामुळे मी अभय टिळक यांच्याकडे पुन्हा जातोय. अभय टिळक यांच्याकडे पुन्हा जातोय आणि आता ज्येष्ठ पत्रकार म्हणून मी त्यांना प्रश्न विचारतोय. सर, इकॉनॉमिक सर्वे आदल्या दिवशी यासाठी द्यायचा नाही की उद्याच्या हेडलाईन मॅनेजमेंट आपल्याला जमणार नाही. त्यात जर का काही नकारार्थी आलं आर्थिक स्थितीविषयी तर बजेटच्या दिवशी ते परसेप्शन आपल्याला परवडणारं नाही म्हणून जर का इकॉनॉमिक सर्वे आज मांडायचा नाही असा जर का कोणी आक्षेप घेतला तर तो तुम्हाला पटेल? तो कुणालाच पटणार नाही. म्हणजे मी सोडून देऊ, तो कुणालाच पटणार नाही. याचं कारण असं आहे की शेवटी हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल हा देशाच्या प्रचलित परिस्थितीचा आरसा आहे. अर्थव्यवस्थेची आज स्थिती कशी आहे त्याचे आमच्या पुढचे आज ज्वलंत प्रश्न नेमके कोणते आहेत ते ज्वलंत प्रश्नांचं स्वरूप जरी ढोबळमानाने आपल्याला माहिती असलं तरी आजवर सरकारने जे कार्यक्रम राबवलेले आहेत त्याचं नेमकं फलित काय झालेलं आहे, सुधारणेला कुठे गरज आहे, कोणत्या प्रकारच्या योजनांमध्ये कशा प्रकारचे आपल्याला अपेक्षित किंवा अनिष्ट असे परिणाम दिसलेले आहेत, ह्याची आम्हाला काहीतरी संदर्भ पाहिजे का नको आपल्या हाताशी. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर सगळ्यात महत्त्वाचा जो दुसरा आहे तो असा आहे की जर आम्हाला कोणत्याही प्रकारच्या आकडेवारीचा संदर्भ घ्यायचाच नसेल तर मग आपण सगळी चर्चा करायची कशाला. आपण जो मुद्दा मगाशी मांडलेला आहे की अत्यंत गंभीर, म्हणजे मगाशी मला माहित नाही आंबेडकर साहेबांनी कारण त्या EPFच्या रिपोर्टचा संदर्भ का दिला, कारण जो प्रश्न तुमच्या मनामध्ये होता आणि जो सगळ्यांच्या मनामध्ये आहे की नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशनच्या 2 सदस्यांनी जो राजीनामा दिलेला आहे तो राजीनामा बरोबर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशनचा देशामधल्या बेरोजगारी आणि रोजगारीवरती प्रकाश टाकणारा जो अहवाल जो 16-17 मध्ये प्रकाशित होणं अपेक्षित होतं तो 17-18 पर्यंत पुढे ढकललाय असं सांगत होतं सरकार. 17-18 मध्ये अनेक अभ्यासकांनी जेव्हा माहितीच्या अधिकाराखाली प्रश्न विचारले तेव्हा सरकारने उत्तर असं दिलंय की तो अहवाल तयार आहे. तो अहवाल नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशनने आता मंजूर केलाय, त्याच्यामध्ये काही थोड्याफार सुधारणा करून तो प्रकाशित होईल असं आजवर सांगून सुद्धा तो अहवाल प्रकाशित झालेला नाही. याचा अर्थ प्रामुख्याने आज निवडणुकीच्या तोंडावरती जो सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे बेरोजगारीचा त्याच्या संदर्भामध्ये जे सत्य आहे आणि ते कठोर सत्य आहे सगळ्यांना माहिती आहे, पण माझं असं म्हणणं आहे वस्तुस्थितीला आपण भीतोय का. जर सरकारची कामगिरी एवढी खरोखर उज्ज्वल असेल अशी जर सरकारचं नाव असेल तर मग त्या उज्ज्वल कामगिरीचं प्रतिबिंब अहवालामध्ये पडेलच ना. मग तो अहवाल न मांडून एका अर्थाने सरकार त्या वास्तवाला म्हणजे हा सरकारचा प्रश्न नाहीये, हा आम्ही लोकनियुक्त जे प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत ते देशामधल्या कठोर अर्थवास्तवाला सामोरं जाण्यासाठी कचरतायत हे अत्यंत दारुण चित्र या घटनेमधनं किंवा या घटनाक्रमातनं बाहेर येतं. अगदी बरोबर आहे. अतुल लोंढे, प्रश्न आहे रोजगार निर्मितीचा. आज तरुणांच्या हाताला रोजगार कमी पडतोय. भरीव तरतूद जी रोजगार निर्मितीसाठी केली पाहिजे किंवा रोजगार निर्मितीचा वेग वाढला पाहिजे तसं दिसत नाहीये आणि म्हणून मग आक्षेप घेतला जातोय. विरोधक आक्षेप घेतात म्हणून त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची नाही, ठीक आहेत, पण सध्या समाजामध्ये चित्र असं आहे की खरंच रोजगार निर्मितीची एक मोठी समस्या
ही शहरांमध्ये जे सेमी अर्बन एरिया आहेत तिकडे सुद्धा ती भासते आहे. म्हणजे शहरांमध्ये रोजगारासाठी जे स्थलांतर होतं ते सुद्धा बऱ्यापैकी थांबलेलं आहे. रोजगार निर्मिती नसेल तर मग इतकं महागडं शिक्षण, पदवी, पदव्युत्तर पदव्या ह्या सगळ्या कशासाठी असाही प्रश्न पडू शकतो. आणि त्यामुळंच कोणतंही सरकार असू दे रोजगार निर्मिती झाली पाहिजे. हे होताना सध्या दिसत नाहीये का? दिसत नसेल तर तुमच्याकडं, कारण तुमचे राहुल गांधी नेहमी सांगतात आमच्याकडे रोडमॅप आहे, तुमच्याकडे काही रोडमॅप आहे का? असं आहे आशिष की 2004 ते 2014 पर्यंत मधला काळ जो आहे 2008 ते 2013 हा आपण जागतिक महामंदीचा पाहिलेला आहे. आणि त्यावेळेस सुद्धा आपण आपली इकॉनॉमी जी आहे ती इकॉनॉमी त्या महामंदीची झळ जी आहे ती पोहोचण्यापासून वाचवली होती. त्यावेळेस सुद्धा आपण एम्प्लॉयमेंट जनरेशन जे आहे ते चांगलं केलेलं होतं. हे चित्र जे आहे हे आपल्या समोर आहे. कंपॅरेटिव्ह अनालिसिस डेटा जो आहे तो आपल्या समोर आहे. मनरेगा सारखी योजना आणून आपण शेतकऱ्यांना फार मोठी मदत केलेली होती. त्यावेळेस त्याच्यातूनही मोठी रोजगार निर्मिती झाली होती. 100 दिवसाची गॅरंटी दिलेली होती. त्यामुळे स्थलांतर जे होतं ते कमी होतं. आज माझ्या माहितीप्रमाणे स्थलांतर कमी नाही आहे, स्थलांतर वाढतं आहे. पण ज्या पद्धतीने इकॉनॉमी थांबलेली आहे, ज्याला आपण डोमेस्टिक कन्झम्पशन म्हणतो, ते म्हणजे स्वतःची क्रयशक्ती जी आहे माणसाची, व्यक्तीची, ती क्रयशक्ती संपलेली आहे. आणि नोटबंदीने पूर्ण इकॉनॉमी जी आहे ती इकॉनॉमी पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलेली आहे. आणि जीएसटी चुकीच्या पद्धतीनं, एवढा चांगला टॅक्स चुकीच्या पद्धतीनं लावल्यामुळे, मल्टीलेअर टॅक्स लावल्यामुळे, कॉम्प्लेक्सिटी रिटर्नमध्ये असल्यामुळे त्याचा सुद्धा मोठा फटका जो आहे तो सगळ्या उद्योगधंद्यांना बसलेला आहे. हे सगळं नीट करण्याची गरज आहे. पण आपण जर मान्य केलं की बा आमचा एखादा निर्णय चुकला आणि तो निर्णय चुकला असं मान्य केल्यानंतर त्याच्यावर रिफॉर्म करण्याची ताकद ब्युरोक्रेसी किंवा जी सिस्टम आहे आपली ती सिस्टम करू शकेल. पण सातत्यानं आपण झालेली चूक सुद्धा जर डिफेंड करत असू, आपण कॅशलेस बोंबा मारत असू आणि नंतर 1 लाख कोटीपेक्षा जास्त कॅश जर मार्केटमध्ये परत येत असेल तर मग त्याचा जो परिणाम आहे तो जो व्हायचा आहे तो परिणाम हा झालेला आहे. आता जागतिक मंदी पुन्हा येईल असं म्हणतात आहे. पण आतापर्यंत इकॉनॉमी चांगल्या परिस्थितीत होती, ग्लोबल इकॉनॉमी 2014 ते 2018 पर्यंत. पण त्यावेळेस मात्र आपण माघारलेलो आहोत. आता आपण हे सगळे इन्स्टिट्यूशनल आकडे जे आहे ते सोडून देऊ आपण. म्हणजे NSSO सोडून द्या तुम्ही, त्याच्यानंतर तुम्ही लेबर ब्युरो सोडून द्या, त्यांनाही आकडे द्यायला मनाई केली. हे किती मनाई केलं तरी कोंबडा झाकला म्हणजे आरवायचा थांबतो का तो? आपल्याला दिसत आहे भयावह परिस्थिती आपल्याला ही जमिनीवर दिसते आहे. अजित जोशी, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते ही आपल्याला उत्तरातनं रेल्वेमधले रोजगार म्हणजे 23 लाख एम्प्लॉयमेंट होती कोणी ती 13 लाखापर्यंत आलेली आहे. आज 2 करोड 35 लाख ऍप्लिकेशन्स आलेले आहे रेल्वे. हा भारतीय अर्थव्यवस्थेला बसला हे सत्य आहे की नाही? तो बसला हे म्हणजे हे सत्य आहे की नाही हा प्रश्नच आता उरला नाही. मग ती वस्तुस्थिती का नाकारली जाते सरकारकडून? सरकारचं मला असं वाटतंय की ते आम्ही फायनान्शियल भाषेमध्ये ज्याला फॉरवर्ड पोझिशन घेणं म्हणतो तसं सरकारचा प्रयत्न आहे की त्यांचं म्हणणं हे फटका होता ते ठीक आहे पण आता पुढे काहीतरी चांगलं घडेल, पुढे काहीतरी चांगलं घडेल अशी आशा. पण गेल्या 2 वर्षामध्ये तरी काही नोटबंदीमुळे आज राष्ट्रपतींच्या भाषणात राष्ट्रपती पण म्हणाले की नोटबंदीचा निर्णय घेऊन सरकार योग्य दिशेने काम करते असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला असं त्यांच्या भाषणात त्यांनी म्हटलेलं आहे. पण आपल्याला माहिती आहे की राष्ट्रपतींचं अभिभाषण हे पूर्णतः सरकारने लिहून दिलेलं असतं. थोडं म्हणजे हे मी राजकीय टिप्पणी मला करायची नाहीये होईल तेवढी, परंतु नाईलाजास्तव असं एक सामान्य नागरिक म्हणून एवढंच म्हणावं असं वाटतं की बाबा आज राष्ट्रपतींच्या भाषणामध्ये थोडे राजकीय रंग जास्त होते. ते सहसा नसतात. म्हणजे सरकारची स्तुती प्रत्येक राष्ट्रपतींच्या भाषणात असते, मग काँग्रेसचं सरकार असो किंवा भाजपचं, त्याच्यात काही फरक नाही पडत. पण थोडीशी ती स्तुती जरा जास्त आणखीन राजकीय अंगाने गेली. पण ते काय आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळे सर्व बाजूनी सर्व पक्ष जे प्रयत्न करत असतात त्याचाच तो एक भाग आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. मूळ मुद्दा असा आहे, मगाशी तो सुटला असं मला वाटतं. मला असं वाटतं की तुम्ही ब्रेकिंग न्यूज म्हणून चालवायला हरकत नाही की उद्या 11 वाजताच्या बजेटच्या आधी इकॉनॉमिक सर्व्हे रिपोर्ट येण्याची शक्यता आहे असं भाजपचे प्रवक्ते, अधिकृत प्रवक्ते असं सांगतायत. ही मला वाटतं नक्की ब्रेकिंग न्यूज असू शकेल. ही न्यूज आता दुसऱ्या कुठल्या चॅनलवर आहे का मला माहित नाही, कारण असं बहुतेक सगळ्यांचा समज होता की आता इकॉनॉमिक सर्व्हे रिपोर्ट सादरच होणार नाही. तर त्यांनी ही नवा एक अँगल दिलेला आहे की तो बहुतेक बजेटच्या आधी सादर होऊ शकतो. सादरच करायचा असतो ना, बजेटच्या आधी करू असं असं ते म्हणतायत. सो दॅट इज आय थिंक इट्स अ बिग न्यूज. म्हणजे ही ठीक आहे. पण मला त्या अनुषंगानंच जीएसटी मध्ये इतक्यांदा बैठका घेऊन सुधारणा झालेल्या आहेत, तो रिवाइज झालेला आहे. 98% वस्तू ह्या 18 आणि त्या खालच्या स्लॅब मध्ये आलेल्या आहेत. आर्थिक दृष्टिकोनातून म्हणजे एक आर्थिक व्यावसायिक म्हणून मी असं म्हणू शकतो की
या सरकारची मोठी एक अडचण अशी झाली की काही ब्युरोक्रॅट्सनी या सरकारच्या आर्थिक धोरणांचा ताबा घेऊन ठेवला होता आणि सरकारने तो त्यांना घेऊन दिला असं मला वाटतं. कारण आता ज्या घोषणा होत आहेत जीएसटीच्या संदर्भातल्या आणि जे वेगवेगळं रिलॅक्सेशन होत आहे, तुम्ही सप्टेंबर 2016 ते डिसेंबर 2016 या काळात ज्या वेळेला जीएसटी ड्राफ्ट फॉर्मॅटमध्ये होता आणि लोकांच्या सूचना मागवल्या होत्या, त्या काळातल्या सूचना किंवा त्या काळात ट्रेडर्स असोसिएशननी, प्रोफेशनल असोसिएशननी केलेली सबमिशन पाहिली तर आता जे ते करतायत तीच सगळी सबमिशन होती. म्हणजे त्यावेळेला ह्या सगळ्या मागण्या, नंतर त्यांनी क्वार्टरली रिटर्न सुरू केले, नंतर त्यांनी कॉम्पोजिशन स्कीम सुरू केली, सर्व्हिस टॅक्सवर कॉम्पोजिशन स्कीम आत्ता आणली, या सगळ्या सूचना या आधी झालेल्या होत्या. दुर्दैवाने त्यावेळेला काही विशिष्ट ब्युरोक्रॅट्सनी या सूचनांची काहीही दखल घेतली नाही. माझ्या परिचयातली ज्या मंडळींनी या सूचना तिकडे अगदी अर्थ मंत्रालयापुढे जाऊन मांडल्या होत्या, त्यांनी स्वतःचे व्यक्तिगत अनुभव मला सांगितले की त्यांची दखल घेतली गेली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की आपण जो आणला तो अति महाभयंकर होता आणि मग जसजसे त्याचे परिणाम यायला लागले, बॅकलॅश यायला लागला, 25% जीएसटी रजिस्टर्ड लोक ही जीएसटी रिटर्नच फाईल करत नाहीयेत किंवा आपलं जे 1 लाख करोडचं टार्गेट आहे ते टार्गेट अचीव्ह होत नाहीये. 3च वेळा झालं. हा 3च वेळा झालं. अशा प्रकारचे एक एक जसं जसा परिणाम दिसायला लागला त्या म्हणजे ज्या सामान्य लोकांच्यात जे मतदार सुद्धा असतात तिथून ज्या वेळेला प्रतिक्रिया यायला लागल्या त्यावेळेला कुठे जाऊन सरकारच्या लक्षात आलं की नाही याच्यात काहीतरी गडबड आहे आणि मग सरकारने जे रिलॅक्सेशन सुरू केलं. पण कसं असतं की आत्महत्या ही तात्पुरती असू शकत नाही, त्यामुळे जे 6 महिन्यात नुकसान झालं ते झालेलं आहे, ते काय आता रिकव्हर होऊ शकत नाही आणि त्या प्रोसेसमध्ये खास करून अनऑर्गनाइज सेक्टरला जो फटका बसलेला आहे तो बसलेलाच आहे. म्हणजे हे आम्ही अगदी जवळून विनायक अंबेकर, त्यामुळेच कदाचित ज्याला आपण म्हणूया की स्मॉल स्केल इंडस्ट्रीला भरीव सवलत उद्याच्या बजेटमध्ये सरकार देत आहे. नोटबंदी आणि जीएसटी मध्ये ज्यांचं कंबरडं मोडलं अशा लघु उद्योजकांना भरीव सवलत देण्याचा सरकार विचार करत आहे. स्मॉल स्केल सेक्टरकडे सरकारचं पहिल्या वर्षापासून लक्ष आहे. मुद्रा कर्ज योजना जी आहे ती जास्त करून स्मॉल स्केल सेक्टरसाठीच आहे. त्याबरोबर स्टँडअप योजना जी आहे, स्टँडअप इंडिया, ही सुद्धा स्मॉल स्केल मधले जे दलित बांधव आहेत त्यांच्यासाठीची योजना आहे. त्यामुळे आत्ता काही सरकारचं नव्याने लक्ष गेलं असं म्हणण्याचं कारण नाही. मुद्रा कर्ज योजनेमध्ये सुमारे 16 कोटी लोकांना कर्ज वाटप झालेलं आहे आणि या सगळ्या लोकांची म्हणजे 16 कोटी कर्ज दिलेली आहेत आणि ही सगळी छोट्या व्यावसायिकांनाच दिलेली आहेत. त्यामुळे आत्ता नव्याने काही त्याच्यामध्ये करते सरकार असं काहीही नाही. हँड होल्डिंग, त्यानंतर त्यांना इन्क्युबेशन सेंटर्स, अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम सरकारने पहिल्या दिवसापासून राबवलेले आहेत आणि त्याचा परिणाम चांगल्या पद्धतीने दिसू लागलेला आहे आता. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर 3 राज्यांच्या निवडणुकांमध्ये जो पराभव झाला भाजपचा, खास करून राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये शेतकरी वर्ग जो मतदारही आहे त्यांनी भाजपला पाहिजे तसा हात दिला नसल्यामुळं त्या 3ही राज्यांमधली भाजपची सत्ता गेली आणि त्यामुळं मग कदाचित शेतकऱ्यांसाठी, जे गरजू शेतकरी आहेत त्यांच्यासाठी भरीव असं विशेष पॅकेज, जे मदतीचं पॅकेज आहे ते देण्याचा विचार खूप गांभीर्यानं गेल्या काही दिवसांमध्ये मोदी सरकारनं केला. त्याचा उहापोह, तशा योजना उद्याच्या या इलेक्शन बजेटमध्ये असतील अशी माहिती सूत्रांकडनं मिळते आहे. त्यावरती मी ब्रेक नंतर शेतकरी नेते किशोर तिवारी यांना बोलतं करणार आहे. मी त्यांच्याकडनं सविस्तर हे जाणून घेणार आहे की शेतकऱ्यांची जी सद्यस्थिती आहे ती कशी झालेली आहे. तिला जर का मलमपट्टीची गरज किंवा भरीव काहीतरी देण्याची गरज असेल तर काय केलं पाहिजे आणि सरकारच्या बजेटमधून ती मदत जर का मिळत असेल तर त्यात वावगं काय आहे हे मी त्यांना विचारणार आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. तुम्ही बघताय लक्षवेधी. आपण उद्याचं जे हंगामी बजेट असणार आहे, जे इलेक्शन बजेट असणार आहे त्यावर चर्चा करतोय. मी थेट जातोय किशोर तिवारी यांच्याकडे, शेतकरी नेते आहेत. किशोर तिवारी, शेतकऱ्यांना मदत दिली गेली पाहिजे अशी मागणी तुम्ही आजपासून नाही तर गेल्या 20 वर्षांपासून करताय. आता उद्याच्या बजेटमध्ये शेतकरी वर्गाला विशेष मदतीचं पॅकेज दिलं जाईल असं बोललं जात आहे. त्यामध्ये 2-3 योजना प्रामुख्यानं ज्या चर्चेत आहेत त्यामध्ये जर का बोलायचं झालं तर जे लहान आणि सीमांत मार्जिनल शेतकरी आहेत त्यांना हेक्टरी 15,000 रुपयांची थेट मदत दिली जाऊ शकते. दुसरं म्हणजे शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज, त्याचा क्वांटम वाढणार आहे. त्याचबरोबर कमी प्रीमियमची पीक विमा योजना लागू होणार आहे.
अशी एक चर्चा आहे. तिसरं म्हणजे शेतकऱ्यांना हमी भाव आणि बाजार भावामधली फरकाची रक्कम देण्याची योजना, जी भावांतर योजना होती मध्य प्रदेशमध्ये, ती लागू करण्याचा मोदी सरकारचा विचार आहे आणि तशा घोषणा ह्या उद्याच्या बजेटमध्ये येतील असं मानलं जात आहे. ह्या 3 योजना जर का बघितल्या तर खरंच शेतकरी सुखी होईल. बघा, आशिषजी, कृषी संकटाची जेव्हा जेव्हा प्रमुख कारणं समोर येतात त्यामध्ये पतपुरवठा धोरण, इनपुट आणि आउटपुट म्हणजे लागवड खर्च आणि बाजार भाव, तिसरं म्हणजे पीक पद्धती, या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. या सरकारने पतपुरवठा धोरणामध्ये मूलभूत परिवर्तन आणणं फार महत्त्वाचं आहे आणि बँकांनी शेतकऱ्याच्या दारावर जाऊन कर्ज देणं आणि पीक कर्ज हे 30 एप्रिल पूर्वी देणं किंवा 31 मे पर्यंत देणं हे फार महत्त्वाचं आहे. आता बिनव्याजी कर्ज देण्याची जी योजना होती ती महाराष्ट्रात फार दिवसापासून आहे, मात्र कर्ज किती लोकांना देतात याच्यामध्ये फार महत्त्व आहे ना. आज पूर्ण भारतात मागच्या वर्षी 13 लाख कोटी हे कृषी क्षेत्राला पतपुरवठा होता. महाराष्ट्राला 1 लाख कोटी होता, पण महाराष्ट्रामध्ये 40,000 कोटी डायरेक्टमध्ये गेले आणि ॲग्रिकल्चर बिझनेस कम्युनिटीला नरिमन पॉईंटला 60% वाटल्या गेले. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांना पतपुरवठा धोरण बदललं पाहिजे. आता तुम्ही म्हणाले की लागवडीचा खर्च सरकार कमी करणार. या सरकारने 4 वर्ष प्रयोग केले, मात्र मी ज्या क्षेत्रातून येतो किंवा मी सगळ्याकडे जो अभ्यास केला, लागवडीचा खर्च कमी झाला नाही. दुसरा तुम्ही मला म्हणाले की भावांतर योजना. मागच्या वर्षी एक मोठी घोषणा झाली की स्वामीनाथन कमिशनचा जो फॉर्म्युला होता, लागवड खर्च अधिक 50% नफा, हे आम्ही लागू केला. त्याच्यानंतर वाद निर्माण झाला की हमी भाव चा सगळा विचार करताना तुम्ही लागवड खर्चीचं कॅल्क्युलेशन जे गणित होतं ते स्वामीनाथनचं गणित घेतलं नाही. आता भावांतर योजना जिथे जिथे होती त्या राज्यात म्हणजे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तिथे तुम्हीच बंद करायला लावली. तुम्ही बोनस देण्यावर निर्बंध टाकले आणि त्या सरकारला त्याची मोठी रक्कम द्यावी लागली. आता भावांतर योजना जी आहे ती राहिली पाहिजे, मात्र भावांतर जो आहे तो फारच रास्त असला पाहिजे. तुम्ही हमीभाव जो देता तो शेतकऱ्यांना फायद्याचा असला पाहिजे. तिसरी महत्त्वाची तुम्ही एक जी सूचना आमची होती की पंतप्रधान पीक विमा योजना जी आहे ती सध्याच्या परिस्थितीमध्ये सरकार कितीही प्रीमियम भरत असेल तरी ती जी आकडेवारी आमच्याकडे येत आहे की फक्त विमा कंपन्यांचे खिसे भरण्यासाठी आहे. तर विमा कंपन्यांच्या खिसे भरण्यासाठी जर एक आहे तर एक तर ती गाव स्तरावर लावा. शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीची दखल ग्रामसभा घेईल. या कंपन्यांनी किती पैसे दिले तर एक आमच्याकडे रिपोर्ट आला की 20,000 कोटी जमा केल्यानंतर 14,000 कोटी रुपये यांना नफा झाला. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं एक डिस्कशन ते तेलंगणामुळे आलं आहे की ज्या सबसिडीज WTOच्या करारानंतर यांनी विड्रॉ केल्या होत्या त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं परिवर्तन दिसून येत आहे. आणि मी तो जर बजेटमध्ये त्यांनी प्लान दिला की डायरेक्ट इन्कम सबसिडी फॉर अ रेनफेड फार्मर आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना नगदी अनुदान देण्याची जर घोषणा केली तर ती फारच शेतकऱ्यांना दिलासा देणारी असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वांटिटेटिव्ह रिस्ट्रिक्शन हे असलं पाहिजे. इम्पोर्ट आणि एक्सपोर्टमध्ये भारतात ज्याची लागवड होत आहे, मग जसं डाळीची लागवड, तुरीची इतकी लागवड झाली तरी तुम्ही मोजांबिक आणि मंगोलियाकडून बोलावली, त्यामुळे आम्ही डबघाईला आलो आणि डम्पिंग ग्राउंड भारताला तयार केलं आणि कृषी क्षेत्रात जे काही संकट आणलं आहे
ते UPA 1, NDA 1, UPA 1, UP 2 आणि NDA 2 मुळे आलाय. तर राजकीय पक्ष कोणतेही दावे करत असो, परंतु आम्ही लोक जे 20-25 वर्षापासून मागण्या करत आहात, मी तर आज एक पत्रही लिहिलं की आम्हाला पॅकेजेस नको, आम्हाला जगण्याचा अधिकार द्या व शेतकऱ्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी व्यवस्था द्या. सगळी व्यवस्था कोलॅप्स केल्यावर आता हे लोक पुन्हा डायरेक्ट सबसिडीजवर येत आहेत. तर रिस्टोरेशन ऑफ द सबसिडी pre-WTO era should come and direct income subsidies we are welcoming the most. Now credit, cost and crop pattern all should be regulated firmly. आणि जोपर्यंत पीक पद्धती कोण किती घ्यावी, म्हणजे महाराष्ट्रात दुष्काळ पडला असताना जर 5 लाख हेक्टर ऊस जास्त लावला जात आहे, कापसाचं क्षेत्र 12 लाख हेक्टरनी वाढत आहे, अशा वेळेस सरकारने कितीही पॅकेजेस दिले तर विदारक परिस्थिती बदलणार नाही. ग्रामीण व्यवस्थेत अजूनही सांगतो की पीक पद्धती आणि शेतीचं नुकसान याच्या व्यतिरिक्तही आरोग्याचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न आणि ग्रामीण बेरोजगारीचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आले आहे. आणि कृषी व्यवस्थेच्या नावावर शेतकऱ्यांच्या पॅकेजेस मागे जाल आणि ग्रामीण व्यवस्थेत अर्थव्यवस्था जिवंत करणार नाही तर सरकारला याचे फटके बसतीलच. मात्र मी आज सांगतो की सरकारने कितीही रोजी पिक्चर क्रिएट करून पॅकेजेस दिले तर शेतकऱ्यांमधली नाराजी किती दूर होईल याबद्दल मी साशंक आहे. ठीक आहे. अतुल लोंढे, प्रश्न असा आहे की जेव्हा राहुल गांधी जाहीर सभा दर जाहीर सभांमधून आम्ही हे करू, आम्ही सत्तेवर आल्यावर 10 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ किंवा आम्ही प्रत्येक गरीबाला किमान उत्पन्नाची हमी देऊ, म्हणजे मिनिमम इन्कम गॅरंटी सारखी स्कीम देऊ, असं जेव्हा जाहीरपणे सांगतात आणि त्याच वेळी सत्ताधारी भाजप पक्षाकडून जर का उद्याच्या इलेक्शन बजेटमध्ये काही प्रॉमिसेस केले गेले ज्याला तुमचा आक्षेप आहे, तुम्ही म्हणताय वोट ऑन अकाउंट लेखानुदान मांडा, तर मग बिघडतं कुठे? राहुल गांधी सुद्धा अशी योजना सांगतायत की ज्याविषयीचा रोडमॅप ते सांगत नाहीत, ते फक्त एक पॉप्युलर घोषणा जाहीर सभेतून करतात की प्रत्येक गरीबाला किमान उत्पन्नाची हमी आम्ही देणार आहोत, जे आजवर कधी झालेलं नाही. मग बजेटमधून तशा घोषणा मोदी सरकारने दिल्या तर तुम्ही त्यांना म्हणणार की निवडणुकीच्या तोंडावरती दिल्या. राहुल गांधी बोलतात तो निवडणुकीचा प्रचार नाही का? असं आहे आशिषजी की राहुल गांधी एक प्लान घेऊन लोकांसमोर आलेले आहेत आणि आतापर्यंत ते जे बोलले त्यांनी केलेलं आहे, ही जुमलेबाजी आहे ना, ही जुमलेबाजी मोदीजींनी केलेली आहे, ही जुमलेबाजी अमित शहांनी केलेली आहे, ही भाजप सरकारने केली आहे, काँग्रेसनी केली नाही आहे. तुम्ही काँग्रेसला आणि भाजपला एका याच्यात तराजूमध्ये तोलणं हे काही योग्य होणार नाही. किशोर तिवारीजी बरोबर बोलले, काही ॲबरेशन्स आहे इकॉनॉमीमध्ये, नाही असं नाही आहे, पण 2004 ते 2014 पर्यंत 18% 2009च्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला काँग्रेसने दिलेली आहे. दुधाच्या भावाला ऐकून घ्या, निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवूनच दिली होती. त्यामुळे आम्ही धुतल्या तांदळासारखे आहोत हे काँग्रेसनं सांगू नये, जनतेला माहिती आहे. ऐकून घ्या. आशिषजी, तुम्हाला अजून कल्पना नाही आहे त्या गोष्टीची. तुम्ही यवतमाळ मधून येता, माहिती घ्या. मनमोहन सिंग साहेब स्वतः गेले होते, पत्रकार त्यांना घेऊन गेलेले होते. मनमोहन सिंग साहेब तिथे गेल्यानंतर ती कर्जमाफी दिलेली आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, भाववाढ दिलेली आहे, दुधाला भाववाढ दिलेली आहे. WTOला आता आपण WTOला साईन केलेलं आहे, पण ते कसं करायचं? तर मग इंटरेस्ट सबसिडी दे, ट्रान्सपोर्टचा खर्च दे, जो साखर जी ठेवलेली असते त्याच्या ठेवलेले पैसे दे, इंटरेस्ट माफ करा, अशा अनेक मार्गांनी जेव्हा शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांना माहिती आहे कोणी किती काम केलं आणि कोणी काय केलेलं आहे. मनरेगा देऊन जे आहे ते आम्ही शेतकऱ्यांना तिथं सक्षम करण्याचं काम केलेलं होतं, त्याचं इम्प्लिमेंटेशन यांच्या काळामध्ये व्यवस्थित झालेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही जे बोलून राहिलेलो आहे ते आम्ही करून दाखवू. फिस्कल स्पेस जी यांनी वापरली का? यांना पेट्रोल सर्वात स्वस्त मिळालं जगभरामध्ये, 18 लाख कोटी यांनी हे कर्ज काढलं. पण काय केलं केंद्र सरकारने? तर केंद्र सरकारने सेस जास्त लावलेले आहे, जे सेस राज्य सरकारला द्यावे लागत नाहीये. आणि आज माझ्या माहितीप्रमाणे जे जीएसटीचं जे कलेक्शन आहे ते 1,25,000 कोटीचं टार्गेट होतं, ते 1 लाख कोटी फक्त 3 वेळा क्रॉस केल्याने 8,77,000 कोटीवर आलेलं आहे. त्यामुळे फिस्कल स्पेस नाही आहे. मग आता तुम्ही मग आर्थिक पाहणी अहवाल का ठेवत नाही? तुम्ही सगळी व्यवस्था करून का ठेवत नाही? आणि तुमच्याकडे आता ते इम्प्लिमेंट करायला वेळच नाही आहे. 28 फरवरी किंवा 1-2 मार्च पर्यंत कधीही आचारसंहिता लागू शकते. ते पास करण्याचा प्रश्न आहे. तर केवळ काही घोषणा करायच्या म्हणून घोषणा करायच्या. तुम्ही सरकारमध्ये आहात ना,
माझं सरकार मी आजच्या सगळ्या अभिभाषणामध्ये मी होता, भारत सरकार नव्हतं. त्यामुळे जुमलेबाजी जी आहे ती भाजपा करते, जुमलेबाजी काँग्रेस करत नाही. विनायक आंबेडकर, आतापर्यंत हाही एक मुद्दा आहे, हाही एक मुद्दा आहे. 5 वेळा बजेट मांडून झालाय मोदी सरकार. सांगतो मुद्रा योजना 40% लोन उचलला अतुल गेलेला लोंढे, हो, 5 ठीक आहे, वेळा उद्यासाठी बजेट शिल्लक ठेवूया ना मांडल्यानंतर काही. ज्या बजेट विनायक आंबेडकर ऐका ना, त्याप्रमाणे कामं झालेली मी तुम्हाला सांगतो. प्रश्न तरी ऐका, बोला. उत्तर नंतर द्या, आधी प्रश्न ऐका ना. बर ठीक आहे, बोला ना. हा, प्रश्न असा आहे की बघा, आतापर्यंत 5 बजेट मांडले मोदी सरकारनी. शेवटचं बजेट उद्या आहे, ते खरं तर लेखानुदान मांडायला हवं होतं, पण ठीक आहे. हंगामी बजेट, फुल फ्लेज बजेट, इलेक्शन बजेट तुम्ही मानताय, स्वागत आहे. पण आधीच्या 5 बजेटमधून हे कुठं दिसलं नाहीये की प्रत्येक बजेट हे मागच्या बजेटला कॅरी फॉरवर्ड करतंय, त्याच योजना पुढे नेतंय किंवा त्यात सुधारणा करते आणि त्याबरोबर आपली अर्थव्यवस्था वाढते. नाही तर उद्याचं हे इलेक्शन बजेट मांडायची वेळ आली नसती. असं एक सामान्य माणूस म्हणून की ज्याला अर्थशास्त्र खूप जुजबी कळतं, असं जर का कोणी विचारलं तर त्याला उत्तर काय? त्याला उत्तर असं आहे की 22 कोटी हे लाभार्थी आहेत मोदींच्या वेगवेगळ्या योजनांचे. प्रत्येक बजेटमध्ये जो मुद्दा मांडला गेला त्याचं मोदींनी स्वतः प्रत्येक पुढच्या काळामध्ये त्याची ॲप्स तयार करून त्याचा फॉलोअप घेतलेला आहे. आणि गेल्या 5 वर्षामध्ये काय काम झालं हे आता मी सांगतो, म्हणजे हे जे जुमला करणारे लोक आहेत त्यांची तोंड बंद होतील. ग्राम सडक योजनेमध्ये 1,93,000 किलोमीटर रस्ते बांधले गेले. पंतप्रधान आवास योजनेमध्ये 1,48,00,000 घरं नव्याने बांधण्यात आली. त्यानंतर 9,74,00,000 लोकांना हे सगळं लोकांच्या पाठ झालेलं आहे. योजनेअंतर्गत पहिल्या पानावरती ह्या सगळ्या जाहिराती रोज कुठे ना कुठे येत आहेत. हे जुमले म्हणणाऱ्या लोकांना कळलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जाऊन सोप्या भाषेत काहीतरी सांगा की खरंच लोकांना आम्ही कसा दिलासा दिलाय की जेणेकरून लोक म्हणतील खरंच अर्थव्यवस्थेचा दर वाढतोय, रोजगार निर्मिती चांगली होते आहे, आमचं लिव्हिंग स्टँडर्ड वाढलेलं आहे, रोजगाराच्या संधी खूप जास्त उपलब्ध आहेत. एवढंच नाही तर पकोडा सोडून द्या, पण इतर उद्योगधंदे करायला आम्हाला मुक्त वाव मिळतो आहे, असं चित्र आहे का? आहे, निश्चित आहे. भारत ही सगळ्या जगामधली सर्वात वेगवान वाढणारी अशी अर्थव्यवस्था मोदींच्या काळामध्ये झालेली आहे. मी तुम्हाला जे कामं केली त्याचे आकडे सांगतोय. त्याच्यामध्ये घरगुती संडास 9,74,00,000 लोकांना दिला गेला. त्यानंतर सौभाग्य योजनेअंतर्गत 2,48,00,000 घरामध्ये वीज पुरवली गेली. जे लोक काँग्रेसच्या शासनामध्ये उपेक्षित होते असे, उज्ज्वला योजनेमध्ये तुम्हाला गॅस दिले गेले 6,29,00,000 लोकांना. इंद्रधनुष्य योजनेमध्ये 3,37,00,000 मुलांचं लसीकरण करण्यात आलं. 18,22,00,000 शेतकऱ्यांना सॉइल कार्ड देण्यात आली. जनधन योजनेमध्ये 34,03,00,000 लोकांची खाती उघडली गेली. त्याच्यानंतर जन आरोग्य योजनेमध्ये जी आता डिक्लेअर झाली होती त्याच्यामध्ये आजपर्यंत 10,07,000 लोकांना मोफत उपचार दिले गेले. आणि पेन्शनर लोकांसाठी जीवन प्रमाण म्हणून 2,45,00,000 डिजिटल कार्ड दिली गेली. सर उद्या बजेट आहे हेच लोकांना ऐकायचं आहे. मीच घेईन. थोडंसं सुधारित वर्जन ऐकायचं असेल मला पण अशाच प्रकारचं भाषण उद्या बजेटमध्ये पियुष गोयल करणार आहेत. मी अभय टिळक यांच्याकडे जातो. अभय टिळक, एक मान्य करावं लागेल की इन्फ्रास्ट्रक्चर वर ज्या पद्धतीनं गेल्या 4 वर्षामध्ये काम झालं ते वाखाणण्याजोगंही आहे. म्हणजे आज महाराष्ट्रात तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात जा, तुम्हाला महामार्ग त्याचं काम वेगानं दिसतंय. आणि थँक्स टू नितीन गडकरी, त्यांच्या खात्यानं ते चांगलं कामही केलेलं आहे. म्हणजे चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. तर म्हणजे ज्या भागातून किशोर तिवारी येतात त्या यवतमाळ जिल्ह्यात वर्धा भागामध्ये आज जो महामार्ग होतोय तो इतका प्रचंड होतोय की पहिल्यांदा तशा मागास भागामध्ये इतका मोठा रोड झाल्यानंतर सुद्धा तिथली अर्थव्यवस्थेला थोडीशी चालना मिळेल असं सर्वांना वाटायला लागलेलं आहे. तर हे जे इन्फ्रास्ट्रक्चरवरती काम झालं आहे, इतर अनेक सेक्टरमध्ये जे काम झालेलं आहे, हे सांगताना सुद्धा केंद्र सरकारचे काही नेते लबाडी करतात असं वाटतं. म्हणजे ज्याचं श्रेय त्याला देण्यात थोडा हात आखडता घेतला जातोय मोदी शहांकडून, असं तुम्हाला वाटत नाही?
नाही आशिष, मला असं म्हणायचं आहे की जे काम सरकारने केलेलं आहे खरं बोलतोय. त्याचं निश्चित त्यांना श्रेय सरकारला मिळेल, त्याच्याबद्दल काही वाद नाही, ते द्यायला पण पाहिजे, त्याच्याबद्दल अजिबातच वाद नाही. पण म्हणून जे आज अर्थकारणासमोरचे मुख्य प्रश्न आहेत त्यांच्याकडे, त्यांच्या संदर्भामध्ये सरकारचं रिपोर्ट कार्ड काय आहे हेही खरं आपण तपासून बघायला पाहिजे ना. म्हणजे आता मला नवल असं वाटतं की माननीय भाजपच्या जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी जी सगळी कामांची यादी आणि ज्याला आपण अचिव्हमेंट्स म्हणतो या जर इतक्या उज्ज्वल होत्या तर मग त्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये आल्याच असत्या. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, एवढं करून सुद्धा आज मुख्य प्रश्न हा शेतीमधल्या आणि एकूण ग्रामीण अर्थकारणाच्या कुंठित अवस्थेचा आहे. 2, ज्या पद्धतीने असंघटित क्षेत्रामध्ये रोजगार वाढतोय आणि त्या असंघटित क्षेत्रामधल्या रोजगारामध्ये नाईलाजाने कोट्यावधी लोक, आणि ज्या आमच्या लोकशाहीचा आम्ही डिंडीम जगाच्या पाठीवरची सगळ्यात तरुण लोकशाही म्हणतोय, आम्ही डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या गप्पा मारतोय, या लोकांना चांगल्या दर्जाचा उत्पादक स्वरूपाचा रोजगार मोठ्या प्रमाणावरती तयार करण्यामध्ये सरकारला अजूनही यश आलेलं नाही. आणि हे मी केवळ या सरकारच्या अपयशाबद्दल बोलत नाहीये. 2000 सालापासून आपण जॉबलेस ग्रोथ बद्दल बोलतो आहोत. म्हणजे एकीकडे आमचं पायाभूत सुविधा सुधारताय त्याच्याबद्दल वादच नाही. कदाचित मी असंही तुमच्या याला दुजोरा देऊन असं म्हणेन की आज गावोगावी किंवा देशभर रस्त्यांचं जाळं विणलं गेल्यामुळे त्या भागामध्ये विकासाच्या ज्या संधी होत्या त्यांचे लाभ पुढच्या काळामध्ये आम्हाला नक्की दिसतील. म्हणजे याला कनेक्टिव्हिटी वाढली की कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक विकास यांचा जवळचा संबंध आहे, याच्याबद्दल अजिबातच वाद नाही. पण म्हणून हे झाल्यानंतर आपण प्रामुख्याने शेतमजूर, अल्पभूधारक, कोरडवाहू, सगळ्यात मुख्य प्रश्न शेतीमधल्या गुंतवणुकीचा आहे. मगाशी तिवारी साहेब जे बोलत होते तो क्रॉपिंग पॅटर्नचा प्रश्न जो आहे तो क्रॉपिंग पॅटर्नचा प्रश्न हा शेतीमधल्या गुंतवणुकीशी आणि मुख्यतः सिंचनाशी निगडीत आहे. 6व्या पंचवार्षिक योजनेपासून शेतीमधली सार्वजनिक गुंतवणूक ही सातत्याने घटत आलेली आहे. त्याच्या संदर्भात आपण काय केलं आहे? त्याच्या संदर्भात आपण काही केलेलं नाही. मी फक्त एकच मुद्दा तुमचा, आणखी 1 मिनिट फक्त मी घेणार आहे. मगाशी आपण जे म्हणतो आहोत की तुमचा जो मुद्दा होता की एकीकडे आमची जी म्हणजे भावांतराचा जो मुद्दा आहे की भावांतराचा मुद्दा हा केवळ मार्केटचा मुद्दा नाहीये. आज आम्ही किमान हमी भाव सरकार वाढवून देतं, पण त्या किमान हमी भावाला शेतकऱ्याकडनं खरेदी करण्याची यंत्रणा सरकारची नाहीये. आणि याची यंत्रणा का नाहीये म्हणजे मी तुमच्या मुद्द्याला दुजोरा एका वेगळ्या प्रकारे असा देतोय की भारतीय अन्न महामंडळाची जी खरेदी व्यवस्था आहे, जी गोदाम आहेत, त्या गोदामांच्या क्षमतेमध्ये गेल्या 30 वर्षामध्ये किती बदल झालाय. आपण जर थोडा स्मरणशक्तीला ताण दिला तर UPA 2च्या काळामध्ये ज्यावेळी आम्हाला महाग दराने गहू आयात करावा लागला त्यावेळी तत्कालीन कृषी मंत्री माननीय शरद पवार यांनी असं विधान केलेलं होतं संसदेच्या पटलावरती की भारतीय अन्न महामंडळाची खरेदी व्यवस्था, गोदाम व्यवस्था, खरेदी यंत्रणा ही संपूर्ण देशामध्ये त्याचं जाळं आता नव्याने सक्षम करण्याची आम्हाला गरज आहे. याच्या संदर्भामध्ये या सरकारने गेल्या 5 वर्षात काय केलं म्हणजे एकीकडे किमान हमी भाव जाहीर करायचा, यंत्रणा सक्षम करायची नाही आणि मग भावांतर देण्यासारखे जे म्हणजे खरोखर हास्यास्पद आहे. म्हणजे हे सरकार कसं तपासणार आहे हेच मला कळत नाही. अगदी बरोबर आहे. किशोर तिवारी तुम्ही हा मुद्दा खरं तर जवळून बघता आहात की सगळं काही व्यापाऱ्यांच्या हातात आहे. म्हणजे शेतकरी आपला माल पिकवतो आणि तो घेऊन कुठे जातो? व्यापाऱ्याच्या दारात किंवा व्यापारी त्याच्या दारात. सरकार कुठे ते खरेदी करत आहे? त्याला पर्यायच नाही दुसरा. हा, त्याला पर्यायच नाहीये. किशोर तिवारी आता बघा ना, नाही मी काय बोलतो आशिष, आता तूर आली आहे, सरकार म्हणतो की शेवटचा दाना घेऊ, सरकारी सुरूच झाली नाही आणि पडेल भावात तूर विक्री सुरू आहे. तसंच झालं सोयाबीन बाबत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भावांतर तर सोडा, मागच्या वर्षी जी तूर खरेदी केली त्याच्यावर बोनस देऊ, बाजारात विकून टाका असं म्हटलं, त्याचेही पैसे दिले नाही. अहो सरकार, अभय तिळकांच्या एका गोष्टीशी मी म्हणतो की अन्नाच्या बाबतीत सरकारने पुरोगामी धोरण घेऊन अन्न सुरक्षा थोडी विस्तारित करावी आणि भंडार ही खाजगी असो की प्रायव्हेट असो की सरकारची असो, कारण इन्व्हेस्टमेंट येत नाहीये. याच्याशी मी अभय टिळकांची अगदी बरोबर आहे. शेवटी अजित जोशी तुमच्याकडे याच मुद्द्यावरती येतो. नवा मुद्दा घेत नाही कारण वेळ संपलेला आहे. पण ही बाब आहे की महाराष्ट्रामध्ये वेअर हाऊसेस नाही आहेत सरकारची, आणि ज्यांनी वेअर हाऊसेस बनवलीत ते आज नफ्यात आहेत. म्हणजे काही अर्बन पतपेढ्या त्यांनी वेअर हाऊसेस बनवून
नफा कमवला, अशी याचं परिस्थिती कारण- आज महाराष्ट्रामध्ये याचं कारण बघायला मी मिळते. तुम्ही प्रश्न विचारलात ना तेव्हापासूनच मला हे मांडायचं होतं आणि काही प्रमाणात मी टिळक सरांना थोडं कॉन्ट्राडिक्ट करीन त्यांची परवानगी घेऊन, की रस्ते किंवा कनेक्टिव्हिटी आणि विकास ह्याचा जवळचा संबंध आहे, मला मान्य आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण फक्त रस्ते म्हणजे विकास असू शकत नाही. आणि दुर्दैवाने गेल्या 5, 10, 15 वर्षांमध्ये गणित असं झालेलं आहे की इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा म्हणजे फक्त रस्ते असू शकत नाही, फक्त रेल्वे, फक्त दळणवळणाची साधनं, याच्या पलीकडे पायाभूत सुविधांचा आपण विचारच केलेला नाही. त्यामुळे मग त्या तिवारी साहेब म्हणाले त्याप्रमाणे त्या शेतीचा माल ठेवण्याची गोदामं असतील किंवा आरोग्य असेल किंवा हेल्थ एज्युकेशन असेल, शिक्षण असेल, पायाभूत सुविधा, याच्यामध्ये बऱ्याच इतर गोष्टी सुद्धा येतात. दुर्दैवाने संपूर्ण फोकस जो आहे, वारंवार सातत्याने येणाऱ्या सरकारांचा फोकस जो आहे तो फक्त रस्ते बांधणीवर आहे. कारण त्याची कॉन्ट्रॅक्ट उत्तम निघतात, ती वेळच्या वेळेला निघत राहतात, ती एकदा निघाली, एकदा बांधून झालं की त्याच्यावर पुन्हा खड्डे येतात, त्यामुळे ती परत परत निघत राहतात. ठीक आहे, माझा वेळ संपलेला आहे. मला माहिती आहे की आक्षेपाचा मुद्दा हा वाटतो आहे विनायक आंबेकर. वेळ संपलेला आहे विनायक आंबेकर, 10 सेकंद. फक्त हा जो सरकार आहे आपलं, नितीन गडकरी हे शास्त्रीय दृष्ट्या विचार करतायत. त्याच्यामध्ये सागरमाला आणि असे जे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये TAT, टर्न अराउंड टाइम, त्यानंतर जे ट्रान्सपोर्टची कॉस्ट आहे शेतमालाची, याच्यावरती त्यांचा रिसर्च चालू आहे आणि त्याच्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने ते काम पंतप्रधान करायला करतात. मुद्दा मांडला की रस्ते फक्त किशोर तिवारींनी मागणीच केलेली आहे की नितीन गडकरींना पंतप्रधान करा, आणि त्यांनी जास्त माहिती घेऊन त्याप्रमाणे बोलावं अशी मी त्यांना विनंती करीन. विनायकराव सरळ सरळ सांगा त्यांना प्राईम मिनिस्टर करा म्हणून. बरं ठीक आहे, ठीक किमान आहे. शिक्षण, उद्या सरकारचं बजेट येत आहे. कोणतंही बजेट असलं, जेव्हा सरकार ते मांडतं लोकसभेमध्ये, तेव्हा सर्वसामान्य भारतीय त्याकडे विशेष लक्ष देऊन असतात. कारण त्यामध्ये इन्कम टॅक्सची लिमिट वाढते. म्हणजे आता असं ऐकवात आहे किंवा तशी चर्चा आहे सध्या की 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त असणार आहे इन्कम टॅक्स, किंवा कॉर्पोरेट्स टॅक्समध्ये 25 ते 30% सूट दिली जाईल, काही उद्योगांना सवलती दिल्या जाईल आणि शेतकऱ्यांसाठी विशेष मदतीचं पॅकेज दिलं जाईल. हे सगळं उद्याच्या बजेटमध्ये होतं का? त्याहीपेक्षा त्या बजेटवरून नेमकं दिवसभरात राजकारण काय रंगतं हे पाहणंही फार औत्सुक्याचं ठरणार आहे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचा आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.